नमस्कार शेतकरी बांधवांनो. बळीराजा तुझ्यासाठी या उपक्रमांतर्गत अ, कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि महाधन ॲग्रोटेक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फेसबुकच्या लाईव्ह सेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, आज आपला जो विषय आहे तो आहे द्राक्ष एप्रिल छाटणीचे ग्राहक केंद्री सोलुटेकद्वारे पोषण व्यवस्थापन. आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर गहिनीनाथ ढवळे साहेब. सरांचा परिचय म्हणजे आपण मागे पाहिलेलं असेल की राष्ट्रीय प्रशिक्षण प्रमुख म्हणून काम करतात ते महाधन ॲग्रीटेक लिमिटेड म्हणून मध्ये. तर आज आपण सर्वांनी जाणून घेऊया की द्राक्ष एप्रिल छाटणीचे त्या संदर्भामध्ये आपल्याला आज माहिती घेऊया. नमस्कार सर. नमस्ते सर. नमस्ते. तर आपला जो काही आजचा विषय आहे त्या संदर्भात जे काही आपले शेतकरी बांधव आहेत त्या सर्वांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद. धन्यवाद सर. ओके. आजच्या विषयाचं महत्व आणि कशावरती बोलणार आहोत आपण त्याबद्दल आपल्या शेतकरी बांधवांना सांगितल्याबद्दल आज पुनश्च एकदा उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्यातील द्राक्ष शेतकरी बांधव, महाधन ॲग्रीटेक लिमिटेड आणि बारामती कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमानं आजचा हा खास फेसबुक लाईव्ह सेशन द्राक्ष एप्रिल छाटणीचे ग्राहक केंद्री पोषण व्यवस्थापन म्हणजेच शेतकरी बांधवांनो कस्टमाइज न्यूट्रिशन मॅनेजमेंट फॉर एप्रिल प्रुनिंग या विषयावरती आपण बोलणार आहोत. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीतच आहे आत्ताच आपल्या एप्रिल छाटणीच्या होऊन द्राक्ष आपले निघून गेलेले आहेत आणि लगभग आपली एप्रिल छाटणीची सुरू आहे. एप्रिल छाटण्या सुरू झालेल्या आहेत. परफेक्ट कालावधी आपला एप्रिल छाटणीचा चालू झालेला आहे. 15 एप्रिल पर्यंत आपण या छाटण्या करत असतो आणि त्या निमित्तानं आपल्या एप्रिल छाटणीमध्ये शेतकऱ्यांना कशा प्रकारच्या अडचणीला सामोरं जावं लागतं, त्या अडचणीवरती कशी मात केली पाहिजे जेणेकरून आपल्याला फ्रुटफुल बर्ड आपल्याला निघाला पाहिजे. 90-95% फ्रुटफुल बर्डच आपला निघाला पाहिजे. शाखे वाढ ही आपल्याला संतुलित मिळाली पाहिजे. काडीची पक्वता व्यवस्थित झाली पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला 2 केन मधलं अंतर, नोड मधलं अंतर हे देखील आपल्याला शॉर्टन झालं पाहिजे. लांब नको जास्त, कमी पण नको जास्त, एकसारखं असलं पाहिजे. तर असंख्य प्रॉब्लेम आहेत शेतकऱ्यांचे. तर त्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत. पण विषयाला डायरेक्ट सुरुवात करण्यापूर्वी मी महाधन बद्दल बोलू इच्छितो. महाधन एक खत उद्योग क्षेत्रातील अग्रेसर ब्रँड जो मागील 33 वर्ष होऊन गेले शेतकरी बांधवांना खत विक्री बरोबरच सेवा आणि सल्ला यांच्या माध्यमातून पिकांचं दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. आणि याचाच एक महत्वाचा भाग म्हणून आज आपण खास करून द्राक्ष एप्रिल छाटणीचे ग्राहक केंद्री पोषण व्यवस्थापन सोलुटेक या सोल्युशनच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्याच्यावरती हे सोल्युशन कसं काम करतं या विषयावरती बोलणार आहोत. द्राक्षाबद्दल बोलायचं म्हटलं तर भारतामधील महत्वाच्या फळपिकांपैकी द्राक्ष हे संवेदनशील पीक आहे. देशात सर्वात जास्त लागवडीखालीचं जर क्षेत्र पाहिलं आपण महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश, काही भाग पंजाब इथं सुद्धा द्राक्षाची लागवड केली जाते. महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला जवळजवळ देशामध्ये 60% क्षेत्र हे महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला प्रामुख्यानं नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे हे जिल्हे आपले द्राक्ष पीक लागवडीवरती किंवा द्राक्ष पीक घेण्यामध्ये आघाडीवरती आहे. जगातील द्राक्ष उत्पादनाच्या तुलनेत भारतातील द्राक्ष उत्पादन तसेच द्राक्षाची प्रत यामध्ये भारताचं फार मोठं नाव आपण कमावलं आहे. युरोपियन कंट्रीजमध्ये, मिडल ईस्ट कंट्रीजमध्ये भारताचं खूप चांगलं नाव. द्राक्षाची भारतातील द्राक्षे हे फार चांगल्या प्रकारचे आहेत, चवीनं चांगले आहेत, गोडीनं चांगले आहेत. त्याचबरोबर त्याचे जे मानांकन आहेत ठरलेले म्हणजे खाण्यासाठी लायक आहेत, ग्लोबल गॅप सर्टिफाईड. यासाठी आपण भारतानं जो मोठा वाटा आपला आहे तो नाव आपलं त्यामुळं युरोपियन कंट्रीजमध्ये, मिडल ईस्ट कंट्रीजमध्ये मोठं नाव आपलं भारतानं कमावलेलं आहे. अशा प्रकारचे उत्तम प्रतीचे द्राक्ष तयार करण्याकरता द्राक्ष बागायतदार नेहमीच सतत मेहनत करत असतो. परंतु लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, द्राक्ष उत्पादनातील खाचाखोचा म्हणजे तांत्रिक ज्ञान आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि ते जर माहीत नसेल तर आपण द्राक्ष बागेमध्ये कितीही राबलो गेलो तरी त्याचा योग्य मोबदला
परतावा आपल्याला मिळत नाही. म्हणजे उत्तम प्रतीचा जो प्रतिसाद आपल्याला पाहिजे तो मिळत नाही. म्हणून आपल्याला जो सक्सेस पाहिजे, तर सक्सेस मिळवण्यासाठी आपल्याकडे भरपूर ज्ञान आहे, पण त्याचा प्रत्यक्ष बागेमध्ये उपयोग योग्य वेळी आणि योग्य पिकाच्या वाढीच्या टप्प्याला केला गेला नाही, तर प्रगती मात्र आपली शून्य होते. म्हणजे किती बाग आपण प्रयत्न करायचा केला, पण त्याला आपलं जे सक्सेस आहे ते वेळ मात्र त्याची तंतोतंत पाळली गेली नाही, तर आपल्याला त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणूनच मित्रांनो, एप्रिल छाटणीमधील प्रत्येक वाढीच्या टप्प्यानुसार आपल्याला अंमलबजावणी केली गेली तर ते यशाचं गमक आपल्याला ठरलं गेलं जाणार आहे. आता पाहूयात आपण दोन्ही छाटण्या करतो आपण. एप्रिल छाटणी म्हणजे खरड छाटणी. कशासाठी करतो आपण? त्याचं महत्व काय आहे? एप्रिल छाटणीचं महत्व द्राक्ष वेलीच्या काडीवरील डोळ्यामध्ये सूक्ष्म घड निर्मिती होण्यासाठी आपल्याला एप्रिल छाटणी करावी लागत असते किंवा खरड छाटणी करणं गरजेचे असते. आणि याचा जो कालावधी आहे 1 एप्रिल ते 15 एप्रिल परफेक्ट कालावधी आहे. याच वेळेस आपल्याला एप्रिल छाटणी करणं गरजेचं आहे. कशासाठी करायची हे देखील मी तुम्हाला सांगितलंय. सूक्ष्म घड निर्मिती त्या डोळ्यामधून होणं गरजेचं आहे, त्यातून झाली पाहिजे, म्हणून आपल्याला एप्रिल छाटणी करणं गरजेचं आहे. ऑक्टोबर छाटणी पुढे करतो आपण, त्याला गोडी छाटणी म्हणलं जातं. तर ती कशासाठी केली जाते? द्राक्षाच्या माल काडीमधून घड बाहेर येण्यासाठी ऑक्टोबर छाटणी किंवा गोडी छाटणी करणं गरजेचं असतं. आणि त्याचा कालावधी आहे 15 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर पर्यंत. तर म्हणून वेळ यशाचं गमक जे आहे म्हणलो मी तुम्हाला, व्हेरी इम्पॉर्टंट. घड्याळाच्या काट्याप्रमाणे वेळी थांबली जात नाही, पण त्या वेळेनुसार आपलं जर काम नाही झालं तर आपल्याला तो काटा थांबणार नाही, पुढे जाणार आहे. म्हणून वेळ फार महत्वाची आहे. जी वेळ ठरलेली आहे एप्रिल छाटणीची 1 एप्रिल ते 15 एप्रिल, हे एप्रिल छाटणीचा कालावधी आहे. इथंच आपली छाटणी झाली पाहिजे. मग एप्रिल छाटणी करत असताना काय चॅलेंजेस शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतात, कुठल्या प्रकारच्या अडचणी सामोरं जावं लागतं, हे आता पाहूत आपण. नंबर 1, बॅलन्स कॅनोपी आपल्याला मिळतच नाही. संतुलित शाखे वाढ मिळतच नाही, शेंडा पळत जातो. काडीचा घेर, काडीची जाडी एकसारखी मिळत नाही. काडी असते आपली, काडीवरती डोळे असतात, दोन डोळ्यामधलं अंतर एकसारखं पाहिजे आपल्याला. म्हणजे हा डोळा आणि हा डोळा, त्या डोळ्यातलं अंतर जे आहे कांडव, त्यातलं अंतर एकसारखं पडलं पाहिजे तुमचं, हे एकसारखं. नाही तर इथं एक पडलंय आणि इथं एवढं पडलंय, हे चालणार नाही. आपल्याला दोन डोळ्यातलं अंतर एकसारखं पडलं पाहिजे, परंतु हे बागेमध्ये होताना दिसत नाही. ही मोठी अडचण आहे. काडीची एक समान लांबी मिळत नाही, काडीची एक समान पक्वता होत नाही, मागं पुढं काडीची पक्वता होते. आणि याचा एकंदरीत परिणाम म्हणून काय होतो? मग गर्भधारणे योग्य कळी फ्रुटफुल बर्ड्स आपल्याला मिळत नाहीत. आणि हे यशाचं गमक आहे आपलं. म्हणूनच या सर्व गोष्टींचा विचार करून महादन या कंपनीनं या सर्व आव्हानांना यशस्वीरित्या सामोरं जाण्यासाठी आणि या आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी आम्ही ग्राहक केंद्री म्हणजे कस्टमाइज एक उपाय आणलाय द्राक्ष बागायतदारांसाठी. द्राक्ष एप्रिल छाटणीचं ग्राहक केंद्री पोषण व्यवस्थापन, ते म्हणजे सोलुटेक ग्रेप्स. याच्यातून सर्व हे जे प्रॉब्लेम्स मी तुम्हाला सांगितले, जे आपला द्राक्ष शेतकरी एप्रिल छाटणी झाल्यानंतर ह्या प्रॉब्लेमला सामोरं जातो, किंबहुना हे सामोरं गेल्यानंतर सुद्धा फ्रुटफुल बल आपल्याला मिळत नाहीत, त्या सर्वांना मात करतं ते म्हणजे महादन सोलुटेक ग्रेप्स. हे का बरं? कारण आपल्या जमिनीची पीएच वाढत गेलेला आहे, अल्कलाइन प्रकारचा पीएच झालेला आहे, क्लोराइड्स वाढलेले आहेत, चुनखडीचं प्रमाण वाढलं गेलेलं आहे, त्याचबरोबर जमिनी घट्ट झालेल्या आहेत, है ना. कॉम्पॅटेबिलिटी वाढलेली आहे, कॉम्पॅटेबल होईना आपल्याला, एक अन्नद्रव्याचा दुसऱ्या अन्नद्रव्याचा संबंध बिघडतो. आणि हे सर्व पाहता आपला अपटेक इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. खतं आपण देतो, बेसल डोस देतो, ड्रीप मधून देतो, सर्व खर्च करतो, पण या गोष्टीमुळे त्याचा परिणाम हा तुमचा बॅलन्स कॅनोपी मिळत नाही, काडीचा घेर मिळत नाही, एकसारखं डोळ्यातलं अंतर मिळत नाही, काडीची पक्वता एकसारखी होत नाही, काडीची लांबी मिळत नाही, गर्भधारणे योग्य फूट मिळत नाही. याला बेसिक कारण काय?
जमिनीचं बिघडलेलं आरोग्य. या सर्वांचा विचार करून आपण या गोष्टी याच्यामुळे होतात, त्याला कारणीभूत काय, जमिनीचं बिघडलेलं आरोग्य. एकंदरीत ह्या गोष्टी आपल्याला थांबवण्यासाठी एकमेव पर्याय म्हणून आपण या सर्व प्रॉब्लेमवरती मात करण्यासाठी महाधन सोलुटेक ग्रेप्स हे ऑल इन वन म्हणतो आपण, हे आपण विकसित केलेलं आहे द्राक्ष पिकासाठी. पाहूयात आपण आता एप्रिल छाटणीमध्ये त्याचा वापर कसा करायचा. द्राक्ष एप्रिल छाटणीचा आपण जर विचार करायचा म्हटलं, या सोलोटेकचा वापर कसा करायचा, तर हे पाहूयात आपण. पहिला जो टप्पा आहे, छाटणी केल्यानंतर, एप्रिल छाटणी केल्यानंतर शाकीय वाढ होत असते, पानफूट आणि काडीचा विकासाचा टप्पा. म्हणजे छाटणी केल्यानंतर 10 दिवसापासून ते 65 दिवस हा तुमचा शाकीय वाढ होत असते आणि काडीचा विकासाचा टप्पा आहे हा. मग इथं काय होतं, द्राक्ष वेलीची योग्य वाढ, संतुलित वाढ व काडीच्या पक्वतेच्या वेळी आपल्याला कुठलं न्यूट्रिएंट किती प्रमाणात पाहिजे हे माहीत नसतं. फक्त आपण काय करतो, न्यूट्रिएंट देतो. ड्रिप मधून असेल, फर्टिगेशन मधून असेल, हे न्यूट्रिएंट देतो. पण नत्र किती लागतं, स्फुरद किती लागतं, पोटॅश किती लागतं, याचा रेशो मात्र आपल्याला माहीत नसतो. पण आपण ड्रिप मधून हे चालू असते. ऐकून घ्या मित्रांनो, हा जो शाखीय वाढीचा जो टप्पा आहे, काडी विकास टप्पा, छाटणी केल्यानंतर 10 ते 65 दिवसाचा, इथं आपल्याला द्राक्ष वेलीची योग्य वाढ होण्यासाठी, द्राक्ष वेलीची संतुलित वाढ होण्यासाठी आणि काडीच्या एकसारख्या त्या पक्वतेसाठी नत्र आपल्याला कमी लागतो. इथं काय लागतो, नत्र द्यायचा आहे पण कमी लागतो, स्फुरद हा जास्त लागतो आणि पोटॅश हा मध्यम लागतो. तर याचबरोबर दुय्यम अन्नद्रव्ये, सूक्ष्म अन्नद्रव्यांचं हे प्रमाण देखील योग्य प्रमाणातच, त्या रेशो जो ठरलेला आहे त्या प्रमाणातच देणं गरजेचं आहे. आणि हा जर मागे पुढे बिघडला तर मग मी जे प्रॉब्लेम बोललो तुम्हाला, हे तुम्हाला फेस करावे लागणार. जमीन सुद्धा बिघडलेली आहे. म्हणून आपल्याला हे माहीत असणं पाहिजे, त्या टप्प्याला नत्र किती, स्फुरद किती, पालाश किती, सेकंडरी अन्नद्रव्य किती आणि मायक्रोन्यूट्रिएंटचा याचा रेशो किती, हे आपल्याला ठरवायचं आहे. तर ठरवलं गेलेलं आहे, त्यानुसार आपल्याला द्यायचं आहे. दुसरा जो वाढीचा टप्पा आहे छाटणी केल्यानंतर, काडीच्या परिपक्व वाढीच्या अवस्थेचा टप्पा. म्हणजे काय, द्राक्ष बाग छाटण्यानंतर, एप्रिल छाटणी केल्यानंतर 66 ते 114 दिवस हा कालावधी. या दरम्यान काय होतं, मग द्राक्ष वेलीच्या एकसारख्या काडीच्या पक्वतेसाठी आणि गर्भधारणे योग्य कळी फूट म्हणजे फ्रुटफुल बर्ड बाहेर निघण्यासाठी कुठले अन्नद्रव्य किती प्रमाणात पाहिजेत आपल्याला, त्याचं ज्ञान पाहिजे आपल्याकडे. कमी नत्र लागतो इथं, भरपूर पोटॅश लागतो बघा इथं, आणि मध्यम सल्फर लागतो. याचबरोबर दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची योग्य प्रमाणात मात्रा आपल्याला देणं गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला फ्रुटफुल बर्ड्स, काडीची पक्वता एकसारखी होणार आहे आणि त्याच्यातून निघणारा जी फ्रुटफुल बर्ड म्हणतो आपण, गर्भधारणे योग्य कळीफूट, हा जो रेशो मेंटेन केला तरच निघणार आहे. पाहूयात आपण आता कसं करायचं. म्हणून मित्रांनो, ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी दोन्ही टप्प्यानुसार नत्र, स्फुरद, पालाश, सेकंडरी आणि मायक्रोन्यूट्रिएंट आपल्याला आता रेशो आपल्याला ह्या पद्धतीने पाहिजे. आणि ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी महाधन खास वैज्ञानिक दृष्ट्या तयार केलेलं एनपीके सोबत मायक्रोन्यूट्रिएंट युक्त असलेलं एक द्राक्ष बागायतदारांसाठी ग्राहक केंद्री म्हणजे कस्टमाइज उपाय आणला आहे. तो म्हणजे महाधन सोलुटेक ग्रेड्स. 2 ग्रेड्स आपल्याला इथं वापरायचे आहेत. ह्या 2 ग्रेडच्या व्यतिरिक्त दुसरं नाही वापरायचं इथं. तर ते आहेत सोलुटेक ग्रेड नंबर 63417 आणि सोलुटेक 603716, याचाच वापर करायचा आहे. याचं वैशिष्ट्य जर बघितलं आपण, पाहूयात आपण या 2 ग्रेडचं वैशिष्ट्य काय. याच्यामध्ये न्यूट्रिएंट जे आहेत आपल्याला अमाइड अमोनिकल फॉर्म मध्ये, नायट्रोजन काय कुठल्या फॉर्म मध्ये आहे, अमाइड फॉर्म मधला आहे, अमोनिकल फॉर्म मध्ये आहे, नायट्रिक फॉर्म मधला आहे, चिलेट स्वरूपामधील मायक्रोन्यूट्रिएंट आहेत. पीएचचा जर विचार केला आपण ह्या ग्रेडचा, तर हायली ऍसिडिक आहे. म्हणजे 2.5 ते 3.34, म्हणजे एवढा हायली ऍसिडिक या ग्रेडचा सामू आहे. त्याच्यामुळे काय होणार, ही ग्रेड दिली तुम्ही की आपल्याला इझिली अवेलेबल सगळे न्यूट्रिएंट याच्यामध्ये, एनपीके च्या सोबत काय याच्यामध्ये
मायक्रोन्युट्रिएंट सगळे आहेत. साल्ट इंडेक्स याच्यामध्ये 0 साल्ट, व्हेरी लेस दॅन 0.05, म्हणजे क्लोराइड्स नसल्यातच जमा आहे त्याच्यामध्ये. आणि याच्यातले जे एनपीके जे न्यूट्रिएंट आहेत बाकीचे, त्याचा जो रेशो परफेक्ट त्या टप्प्याला तेवढ्याच प्रमाणात मेंटेन केल्यामुळे सिनर्जी अमंग ऑल द न्यूट्रिएंट, म्हणजे परस्पर अन्नद्रव्याचा जो संबंध आहे एनपीके बरोबर बाकीचे न्यूट्रिएंट, याच्यामधले मायक्रोन्यूट्रिएंट सगळे आहेत, तो एक सारखा पूरक संबंध आहे. कारण लागणारे जे न्यूट्रिएंट आहेत त्या वाढीच्या टप्प्याला तेवढ्याच रेशोमध्ये आपण त्या ग्रेडमध्ये तिथं टाकलेले आहे. म्हणून सिनर्जी म्हणतो आपण. एक्सेस जाणारच नाही बागेला, कमी पण पडणार नाही, संतुलित ते जाणार आहे. म्हणजे मुख्य अन्नद्रव्ये, सेकंडरी अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये याचा जो रेशो आहे तो परफेक्ट तिथं मॅच केलेला आहे. त्या वाढीच्या टप्प्यानुसार जो मगाशी बोललो ना तुम्हाला, नत्र कमी पाहिजे, स्फुरद मोठ्या प्रमाणात पाहिजे सुरुवातीला, पोटॅश मग मध्यम पाहिजे, नंतरच्या दुसऱ्या टप्प्याला सुद्धा सल्फर किती पाहिजे, हे सगळं तुम्हाला सांगितलं मी. पण आपल्याकडून ते जेनेरिक ग्रेड मधून जात नाही, कारण आपल्याला रेशोच माहित नसतो. परंतु हा सगळा विचार केलेला आपण सोलुटेक ग्रेड मध्ये वाढीच्या टप्प्यानुसार नत्र, स्फुरद, पालाश, सेकंडरी, मायक्रोन्युट्रिएंट याचा जो परफेक्ट रेशो, त्या वाढीच्या टप्प्याला लागणारी जी न्यूट्रिएंटची मात्रा आहे, परत त्याचा फॉर्म देखील, त्याचा पीएच देखील, हे सर्व विचारात करून वाढीच्या टप्प्यानुसार हा ग्रेड तयार केलेला आहे. हायली ऍसिडिक, कारण आपल्या महाराष्ट्रातल्या जमिनीचा सामू काय झालेला आहे, 7.5च्या पुढं पीएच गेलेला आहे. आपटेक हा बिगेस्ट आहे. म्हणून अशा ठिकाणी आपल्याला अशा ग्रेड पाहिजेत तिथं ऍसिडिक फॉर्म मधला पीएच पाहिजे त्या ग्रेडचा. आणि म्हणून सोल्युटेकचं हे एक वैशिष्ट्य आहे, याचा पीएच आहे हायली ऍसिडिक आहे, 2.5 ते 3.34. आता याचा वापर कसा करायचा बघा, हे मी इथं दिलेलं आहे. वाढीचा टप्पा, इकडं खते देण्याची वेळ, एप्रिल छाटणीनंतर कुठली ग्रेड किती प्रमाणात द्यायची, किती वेळा द्यायची आपण, प्रत्येक आठवड्याला किती सोडायचं ते, आणि एकूण मात्रा एकराला किती द्यायची. हे अतिशय सिंपल सुटसुटीत भाषेमध्ये, आणि त्याचा पुढे हे दिल्यामुळे काय पक्का फायदा तुम्हाला मिळणार आहे हे नंतर पाहणार आहे. आता अगोदर याचं शेड्यूल जे आहे परफेक्ट ऐकून घ्या मित्रांनो. पहिला आपल्याला फाउंडेशन डोस म्हणजे बेसल डोस द्यायचा आहे, नंतर मग सोलुटेकचा वापर करायचा आहे. बेसल डोस कधी द्यायचा, एप्रिल छाटणीच्या अगोदर 2 दिवस किंवा एप्रिल छाटणी झाल्यानंतर 2 दिवसांनी हा बेसल डोस द्यायचा. बेसल डोस मध्ये काय द्यायचं, महादनचं स्मार्टटेक 10-26-26 किंवा महादनचं क्रॉपटेक 9-24-24 100 किलो. त्याच्याच बरोबर तुम्हाला महादनचं बेन्सल सुपरफास्ट किंवा महादनचं झिंक प्लस सुपरफास्ट हे 30 किलो द्यायचं आहे. बस हा पहिला डोस तुमचा बेसल डोस द्यायचा आहे, छाटणीच्या अगोदर 2 दिवस किंवा छाटणी झाल्यानंतर 2 दिवसांनी. बस बेसल डोस झाला की तुम्ही काय करायचं, मग आपल्याला वाढीच्या टप्प्यानुसार आपल्याला सोलुटेकची मात्रा द्यायची. आता इथं पहिला वाढीचा टप्पा, पानफूट अवस्था व काडी विकास अवस्था कधी येते, हे एप्रिल छाटणीनंतर 10 ते 30 दिवसामध्ये हा वाढीचा टप्पा येतो. इथं आपल्याला सोलुटेकची ग्रेड नंबर 2, 6, 34, 17 टीई म्हणजे काय, ट्रेसेलमन, त्याच्यातले असणारे मायक्रोन्युट्रिएंट 6, 34, 17 ही एप्रिल छाटणी झाल्यानंतर 10 दिवसांनी सुरू करायची, 30 दिवसापर्यंत आपल्याला ही ग्रेड द्यायची आहे. किती वेळा द्यायची आहे, फक्त 4 वेळा. किती वेळा, किती अंतरानं द्यायची आहे, आठवड्याच्या अंतराने द्यायची आहे. एका आठवड्याला किती सोडायचं आपल्याला, फक्त 11 किलो प्रति एकरी. म्हणजे आपल्याला 4 वेळा सोडायचंय, आठवड्याच्या अंतरानं किती सोडायचं एकराला जाईल, फक्त 44 किलो. संपलं, टेन्शन मिटलं आपलं. मग किती एन गेला, किती पी गेला, किती के गेला, किती मायक्रोन गेले, बरोबर तंतोतंत त्या बागेचा जो वाढीचा टप्पा आहे, हो पानफूट आणि काडी विकास अवस्था, या टप्प्याला लागणारा नत्र, स्फुरद, पालास, मॅग्नेशियम, सल्फर, झिंक, बोरॉन, फेरस हे सर्व मायक्रोन्युट्रिएंट तुम्हाला त्या रेशोनुसारच गेलेले आहेत. तिथं एक्सेस पण नाही, जास्त पण नाही. क्लिअर. त्याच्यानंतर मग इथे काळजी घ्यायची आपल्याला, एप्रिल छाटणी झाल्यानंतर 31 दिवस ते 40 दिवसामध्ये, ह्या 10 दिवसामध्ये महादनचं कॅट्स हे आपल्याला 2दा सोडायचं आहे, लिक्विड स्वरूपामधलं आहे.
5 लिटर आपल्याला सोडायचं आहे एक आठवड्याला, फक्त 2दा, म्हणजे 10 लिटर सोडा. याचं वैशिष्ट्य काय मी पुढे बोलणार आहे. ते कशासाठी द्यायचं हे पण बोलणार आहे. त्याच्यानंतर एप्रिल छाटणी झाल्यानंतर 31 ते 65 दिवसानंतर आपल्याला 6-34-17 म्हणजे ही ग्रेडचा टप्पा चालू आहे आपल्याला, ही आपल्याला पुन्हा आपल्याला इथं 3 वेळा सोडायची. एका आठवड्याला 11 किलो हे 33 किलो द्यायचंय. म्हणजे पानफूट अवस्था, काडी विकास अवस्था टप्पा आपल्याला 10 दिवसापासून ते 65 दिवसाचा जो टप्पा आहे, या टप्प्यानुसार आपल्याला ही ग्रेड मी तुम्हाला द्यायला सांगितली आहे. संपला पहिला वाढीचा टप्पा. आता पाहूयात आपण दुसरा वाढीचा टप्पा म्हणजे काडी पक्वता अवस्था. एप्रिल छाटणी झाल्यानंतर 66 ते 75 दिवस किंवा 114 दिवसापर्यंत हा टप्पा चालू राहतो. आता टप्प्यानुसार आपल्याला मी तुम्हाला काय द्यायचं हे सांगतो. एप्रिल छाटणी झाल्यानंतर 66 ते 75 दिवस इथं महाधन कॅट्स पुन्हा आपल्याला 2 वेळा द्यायचा आहे. एका आठवड्याच्या अंतराला, एका आठवड्याला 5 लिटर, 2 वेळा सोडलं तर बरोबर 10 लिटर द्यायचं आहे. त्यानंतर 3 नंबरची ग्रेड आहे आपली. एप्रिल छाटणी झाल्यानंतर 76 ते 98 दिवसामध्ये 603716 प्लस टी सोलुटेक ग्रेप स्पेशल ही ग्रेड द्यायची आहे. किती वेळा? 5 वेळा. 76 ते 98 दिवसाच्या दरम्यान 5 वेळा द्यायची आहे. एका आठवड्याच्या अंतरानं, एका आठवड्याला 11 किलो म्हणजे किती? 11×5=55 किलो. बस एवढंच द्यायचं आहे. आणि नंतर मग शेवटला एप्रिल छाटणी झाल्यानंतर 106 ते 114 दिवसापर्यंत महादनचं एसओपी हे 2 वेळा सोडायचं आहे. आठवड्याला 5 किलो म्हणजे 10 किलो. कंप्लीट शेड्यूल हे बॅलन्स न्यूट्रिशन एप्रिल छाटणी झाल्यानंतर आपल्याला कंप्लीट एप्रिल छाटणीच्या दिवसामध्ये ज्या तुमचे प्रॉब्लेम मी बोललो तुम्हाला, त्या सगळ्या प्रॉब्लेमवरती हे मात करतं. जमिनीचे जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती सॉल्व्ह करतं आणि सगळे न्यूट्रिएंट गेल्यामुळे काय पक्का फायदा होतो मी आता आपण त्याच्या पुढे बोलूया. हेच मी पिक्टोरियल चार्ट मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. याचबरोबर कॅल्शियम नायट्रेट मात्र तुम्हाला एप्रिल छाटणी झाल्यानंतर 31, 40, 66, 75 दिवशी आपल्याला एप्रिल छाटणी झाल्यानंतर 5 लिटर आपल्याला या दिवसाला सोडायचं आहे. आणि थायोसल्फेट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता मित्रांनो, बेसल डोसला मी काय सांगितलं तुम्हाला? 9-24-24 क्रॉपटेक किंवा स्मार्टटेक 10-26-26 आणि बेन्सल सुपरफास्ट द्यायला सांगितलं. तर क्रॉपटेक बेसल डोसला दिल्यामुळे काय फायदा मिळणार आहे तुम्हाला? 100 किलो द्यायचा ना तुम्हाला. तर नवी काडी तयार होण्यासाठी तुम्हाला एनपीकेची जी गरज या क्रॉपटेक मधून भागवली जाणार आहे. काडीची साईज आपल्याला चांगली मिळते, त्यामुळे गर्भधारणा चांगली होते. कारण महाधन क्रॉपटेक असेल किंवा स्मार्टटेक असेल, याच्या खताच्या प्रत्येक दाण्यावरती असलेल्या न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजीच्या आवरणामुळे यामध्ये जो फॉस्फरस आहे, तो फॉस्फरस काय होतो? जमिनीत गेल्यामुळे कार्बनित होऊन, म्हणजे जमिनीमध्ये फिक्स झालेला जो फॉस्फरस आहे ऑलरेडी, किंवा तुमचा दिल्यानंतर तो पिकाला सहजपणे लगेच साधारण ग्रेडमधून उपलब्ध होत नाही, तो जमिनीमध्ये मातीच्या कणावर फिक्स होतो. हे तसं होणार नाही, कारण याच्या प्रत्येक गोळीवरती न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजीचं कोटिंग असल्यामुळे जमिनीमध्ये ही गोळी गेली की सहजपणे तुमचा आतलाच फॉस्फरस मोठ्या प्रमाणात तो पिकाला उपलब्ध होतो. त्याचबरोबर जमिनीमध्ये फिक्स झालेला फॉस्फरस देखील तुम्हाला मोठ्या प्रमाणात कार्यान्वित होऊन, उपलब्ध होऊन एप्रिल छाटणीच्या वेळी द्राक्ष वेलीच्या जोमदार वाढीसाठी मोठ्या प्रमाणात हा फॉस्फरस उपलब्ध होतो. त्यामुळे कार्यक्षम मुळ्यांची वाढ ही मोठ्या प्रमाणात होते. प्रोफ्यूज रूट्स, अतिशय असा जारवा तयार होतो. तिथं हात घातला तिथं बोधावरती तर तुम्हाला असे पांढऱ्या मुळ्या तुम्हाला दिसणार मोठ्या प्रमाणात. आणि हेच त्याचं वैशिष्ट्य आहे क्रॉपटेकचं, स्मार्टटेकचं. म्हणून 100 किलो द्या. तसंच न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजीच्या आवरणामुळे यामधील पोटॅश जो आहे तो जलद आणि सुलभ रीतीने या आपल्याला वेलीला मिळत झाल्यामुळे द्राक्ष वेल जे आहे जैविक आणि अजैविक ताना सहन करण्याची ताकद त्या काडीमध्ये निर्माण होते, वेलीमध्ये. जैविक ताण, अजैविक ताण, है ना. जैविक ताण म्हणजे तुमचं किडी रोगांना बळी पडू देत नाही. अजैविक ताण म्हणजे तुमचं गारपीट होणं, हे होणं, गारपिटी सहजपणे बागा आपल्या लगेच कोलमडतात आणि प्रचंड नुकसान होतं. तसं इथं होणार नाही आपल्याला. जैविक अजैविक ताना सहजपणे सक्षम उभा राहते बागा आपली. बेन्सल सुपरफास्ट किंवा बेन्सल झिंक प्लस सुपरफास्ट हे आपल्याला द्यायला सांगितले 30 किलो. कारण बेन्सल सुपरफास्ट हे पेस्टाईल स्वरूपातील एक
सर्वात जास्त गंधकयुक्त असलेलं 90% गंधक असलेलं सुपरफास्ट रिलीज तंत्रज्ञानावर आधारित एक नाविन्यपूर्ण सल्फरयुक्त खत आहे. गर्भधारणा चांगली होते. काडीतील इंटरनल मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत होते, कारण जमिनीचा सूक्ष्म स्तरावर वाढलेला सामूप पहिल्यांदा हे कमी करतं. त्यामुळे द्राक्ष वेलीस गंधकासोबतच इतर अन्नद्रव्याची मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते आपल्याला. द्राक्षाच्या पानातील हरितद्रव्याची मात्रा वाढवतं. त्यामुळे वेल सुरुवातीच्या वाढीच्या काळातच हिरवीगार राहते, काळोखी आणि तजेदारपणा टिकून राहतो. एफसीओ अप्रूव्ड आहे दोन्ही पण. न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी याच्यामध्ये देखील आहे. आणि गंधकामध्ये बेन्सरचा जर विचार केला तर 90% गंधक आहे. मूलभूत गंधक, त्याचं रूपांतर तुम्हाला सल्फेट फॉर्म मध्ये लगेच मिळत जातं. ऑक्सिडेशन क्रिया होऊन वाढलेल्या जमिनीचा पीएच पण कमी होतो. आणि झिंक प्लसचा जर विचार केला तर तुम्हाला 65% झिंक आहे आणि 18% झिंक आहे याच्यामध्ये. 65% सल्फर आणि 18% झिंक आहे. मग दोन्हीपैकी एक तुम्हाला मी वापरायला सांगितलंय, 30 किलो घ्यायचा आहे. हा, म्हणून आता पहिली ग्रेड आपण पाहूयात. आता महादन ऑल इन ग्रेड सोलुटेक जी 1 नंबरची टप्पा जो आहे आपल्याला पानफुटीचा अवस्था, एप्रिल छाटणी झाल्यानंतर 10 ते 30 दिवसापर्यंत आणि 31 ते 65 दिवसापर्यंत ही ग्रेड वापरायची आहे. 6-34-17 अधिक मायक्रोन्यूट्रिएंट युक्त असलेली. यामध्ये आपल्याला ही ग्रेड वापरल्यामुळे काय फायदा मिळणार आहे तुम्हाला? नंबर 1, द्राक्ष वेलीची संतुलित शाखीय वाढ मिळते आपल्याला. पाहू शकता इथं आपण. ही शेतकऱ्याची पद्धत आहे. इथं मात्र तुम्हाला एकसारखी वाढ झालेली. द्राक्षवेलीची शाखीय संतुलित वाढ, एक्सेस वाढ झालेलीच नाही. काडीची एकसारखी लांबी पाहू शकता तुम्ही. काडीची एकसारखी लांबी, एकसारखी लांबीची काडी झालेली आहे. काडीची एक समान पक्वता आपल्याला मिळते आणि 80 ते 90% गर्भधारणे योग्य कळीफूट आपल्याला मिळते. म्हणजे जो प्रॉब्लेम आहे, गर्भधारणे योग्य कळीफूट मिळतच नाही आपल्याला. तर सोलुटेक ही ग्रेड वापरल्यामुळे सोलुटेक 6-34-17 अधिक टी असलेली ही ग्रेड वापरल्यामुळे हा पक्का फायदा मिळतो. पर्यायानं आपल्याला 80 ते 90% गर्भधारणे योग्य कळीफूट मिळते आपल्याला. फ्रुटफुल बर्ड्स मिळतात. 2 नंबरची ग्रेड मी बोललो तुम्हाला कधी वापरायची. 60-37-16. 60-37-16 म्हणजे एप्रिल छाटणी झाल्यानंतर 76 ते 98 दिवसापर्यंत ही वापरायची आहे. ही ग्रेड वापरल्यामुळे आपल्याला मूल्यवर्धन म्हणजे त्याचं व्हॅल्यू प्रोपोजिशन म्हणजे पक्का फायदा काय मिळतो. सीएन रेशो प्रमाणित संतुलित ठेवण्यास मदत होते. म्हणजेच काडीमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त साठवण होते आपल्याला. काडी त्यामुळे काय होतं, एक समान काडीची पक्वता होते. गर्भधारणे कळीफूट आपल्याला जास्त मिळते. वेल गारपीट किंवा वादळाला प्रतिकार करते. आता बघा, एप्रिल मे मध्ये काय होतं, गारपीट होत असते. अशा वेळेस आपल्याला संतुलित पोषण झाल्यामुळे वेल गारपीट आणि वादळाला सुद्धा चांगला प्रतिकार करतं. अशा रीतीने आपण द्राक्ष एप्रिल छाटणीचे ग्राहक केंद्रित पोषण व्यवस्थापन केल्यानं शेतकरी बंधूंनो आपल्याला द्राक्ष वेलीची संतुलित शाखीय वाढ होते. काडीची एकसारखी लांबी मिळते, अधिक जाडी मिळते. काडीची एक समान पक्वता, एकाच वेळेस आपली काडी पक्व होते. 80 ते 90% गर्भधारणे योग्य कळीफूट मिळते आपल्याला. फ्रुटफुट बर्ड्स मिळतात आणि वेल गारपीट वादळाला प्रतिकार चांगला करते. म्हणून शेतकरी बंधूंनो, आपण वेळात वेळ काढून आज महादनच्या फेसबुक लाईव्ह सेशन मध्ये द्राक्ष एप्रिल छाटणीचे ग्राहक केंद्रित पोषण व्यवस्थापन या सत्रात सहभागी झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बंधूंचे पुनश्च एकदा धन्यवाद. आणि आपल्याला हा हंगाम म्हणजे तुमचा एप्रिल छाटणीचा जो हंगाम आहे, कारण त्याच्यावरचीच पुढचा आपल्याला हे फाउंडेशन प्रूनिंग आहे. फाउंडेशन प्रूनिंग आपलं जर स्ट्रॉंग झालं, मजबूत पाया आपला चांगला झाला, तर येणारा जो एप्रिल ऑक्टोबर छाटणी जी गोड छाटणी आहे, तिथं आपल्याला सहजपणे आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा मिळतो. म्हणून हा हंगाम सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी इच्छा व्यक्त करतो. आपले काही प्रश्न असतील तर ते महादन फेसबुक पेजच्या फेसबुक पेजवरती पोस्ट करा. आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे, सविस्तर उत्तरे आमच्या टेक्निकल टीम कडून, महादनची टेक्निकल टीम, त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्राची टेक्निकल टीम आहे. वेळेतच आपल्याला 24 तासाच्या आत आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जाते. अधिक माहितीसाठी महादनचं फेसबुक पेजला फॉलो करा. महादनचं युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. महादनचं ऍप देखील आहे ते देखील डाउनलोड करा. अशा पद्धतीने आपण पुन्हा एकदा एप्रिल छाटणीचं महादन सोलुटेकच्या माध्यमातून त्याचं
न्यूट्रिशन मॅनेजमेंट, संतुलित पोषण व्यवस्थापन करा. ज्या काय प्रॉब्लेम्स तुम्हाला येतात त्या नक्कीच तुमच्या त्या प्रॉब्लेमवरती मात होऊन चांगल्या प्रकारचं 90% 95% पर्यंत आपल्याला फ्रुटफुल बल्ब्स मिळणार, शाखे वाढ संतुलित मिळणार, वेलीची चांगली वाढ मिळणार, काडीची पक्वता एकसारखी मिळणार, बड मधलं अंतर आपल्याला चांगलं मिळणार, स्ट्रॉंग बल्ब मिळणार आणि फ्रुटफुल बर्ड्स आपल्याला 90%च्या पुढे चांगले मिळणार. आणि म्हणून हे अपेक्षित ठेवून पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा खूप. आणि खूप सर्वांनी याचा वापर करून आता जोराची सुरुवात, छाटणी सुरू झालेली आहे. त्या सोलुटेकचा वापर करा, संतुलित पोषण करा आणि चांगलं बागेचं व्यवस्थापन करा. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद डोळे सर. शेतकरी बांधवांनो, आपल्याला आज श्री ढवळे साहेबांनी आपल्याला द्राक्ष एप्रिल छाटणीच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. निश्चितपणे या सगळ्यांचा आपण उपयोग करून घ्यालच निश्चितपणे. या संदर्भात जर आपल्याला समजा काही अडचण असेल किंवा काही शंका असेल तर जसं सरांनी आता सांगितलं त्याप्रमाणे महाजनचं जे तज्ज्ञ मंडळी असतील, एक्सपर्ट लोक असतील, त्यांच्याशी जरी तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी चालू शकेल. किंवा इकडे कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये जे ॲग्रोनॉमीचे सायंटिस्ट आहेत करंजे सर, यांच्याशी जरी आपण संपर्क साधला तरी चालू शकेल. आपल्या ज्या काही शंका असतील, जे काही प्रॉब्लेम असतील, अडचणी असतील, ते निश्चितपणे या ठिकाणी दूर केले जातील. तर शेतकरी बांधवांनो, आज आपला हा कार्यक्रम इथंच संपलाय. पुढचा जो काही सेशन असेल किंवा पुढचं जे काही फेसबुक लाईव्ह असेल, कुठल्या विषयावरती असेल, या संदर्भामध्ये आपण केव्हीके बारामतीच्या सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह राहा. केव्हीके बारामतीच्या फेसबुक पेज, ट्विटर हँडल आणि इंस्टाग्राम पेजवरती आपल्याला या संदर्भामध्ये माहिती निश्चितपणे समजेल. परत एकदा मी ढवळे सरांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. आणि शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.